हत्तीचं शरीर माणसापेक्षा अनेक पटींनी मोठं असतं आणि त्याच्या शरीरात प्रचंड संख्येनं पेशी असतात. तरीही शरीराच्या आकाराच्या तुलनेत हत्तीमध्ये कॅन्सरचा धोका अपेक्षेइतका वाढलेला दिसत नाही. असं का? विज्ञानाला पडलेल्या या कोड्याला म्हणतात पेटोस पॅराडॉक्स. आपल्या शरीरात TP53 नावाचं ट्यूमर सप्रेसर जीन असतं. DNA मध्ये गंभीर बिघाड झाल्यास P53 प्रोटीन पेशीची वाढ थांबवू शकतं किंवा त्या खराब पेशीला स्वतःहून नष्ट होण्याचा संदेश देऊ शकतं. माणसामध्ये TP53 जीनची एक मुख्य प्रत असते, तर हत्तीमध्ये TP53 संबंधित जवळपास 20 कॉपीज आढळतात. त्यामुळे हत्तीच्या पेशी DNA डॅमेजला अधिक तीव्र प्रतिसाद देऊ शकतात. आज संशोधक हत्तीच्या या नैसर्गिक कॅन्सर रेझिस्टन्स मेकॅनिझमचा अभ्यास करत आहेत. या संशोधनामुळे भविष्यात कॅन्सर प्रतिबंध आणि उपचारांसाठी नवीन मार्ग सापडू शकतात. विज्ञान वेगानं बदलत आहे आणि कॅन्सरवर उपचार करण्याचे अधिक प्रभावी मार्ग सतत विकसित होत आहेत. कॅन्सरविषयी मनात काही शंका असल्यास मंदाडे ऑन्कोलॉजी सेंटर लातूर येथे तज्ज्ञांचा सल्ला घ्या.